हॉस्पिटलच्या कामानिमित्त आई पुण्यामध्ये आलेली होती आणि येताना सोललेल्या घेवड्याच्या शेंगा आणलेल्या ओल्या घेवड्याच्या शेंगा आहेत या. तर म्हटले याचा मसाले भात बनव. तर कढईमध्ये 2 चम्मच तेल ॲड करून घेतलं. जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची टाकून छान असं परतून घेतलं. कांदा टाकला, टोमॅटो टाकला. तुमच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल पण टाकू शकता. तर त्यानंतर मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला राजमा म्हणजे घेवडा टाकला. मसाले टाकले वरून खूप सारे. हळदी पावडर, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला याच्यामध्ये ॲड करून घेतला. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला हा बासमती कणी राईस आहे. तो मी याच्यामध्ये ॲड केला. 2 वाटी बासमती कणी राईस होता. व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. वरून चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि त्यात जसं लागेल तसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे. खूप सारी कोथिंबीर टाकायची. झाकण ठेवून मंद आचेवरती एक अर्धा तास तरी हा राईस शिजवून घ्यायचा आहे. बघू शकता अर्धा तासानंतर मस्त असा आपला गरमागरम घेवड्याचा राईस तयार झाला आहे. सोबतच बाजरीची भाकरी आणि त्याने मेथी गावाकडून आणलेली होती आणि मेथीची भाजी स्वतः तिने बनवली. सोबतच सकाळी राहिलेली हरभऱ्याची भाजी आणि गरमागरम घेवड्याचा राईस तयार झालेला आहे. तर तुम्ही पण जाता जाता एक घास खाऊन जा आणि चॅनलला